एवढ्याचा सगळ्याचा पत्ता ऋषींनी लावला. पण त्याच्या मागे लागून त्याचा ध्यास धरून आयुष्य खराब नाही केलं. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या निर्मिती करणाराचा, निर्मात्याचा शोध त्यांनी घेतला. बस, मालक हाताशी पाहिजे. त्याच्या वस्तू हाताशी असून काय उपयोग आहे? वस्तू किती पकडणार दोन हातांनी? मालकाला पकडायला पाहिजे. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला या सगळ्यांनी धरला. धरीला पंढरीचा चोर जनाबाई म्हणते, आम्ही त्याला हातात धरलं. ब्रह्मांडाच्या कौतुकात किती शिरणार आम्ही याचा निर्माताच पकडला. सकल संतांनी त्याचंच संशोधन केलं आणि तो प्राप्त करून ते तृप्त झाले. तेवढं सगळं मिळवणे ही अपराविद्या आहे. मिळवून देणारी विद्या अपराविद्या आहे. सगळी वैज्ञानिक संशोधने, सगळं अभियांत्रिकी भाग, सर्व वैद्यकीय भाग, मग भूगोल इतिहास असो यांच्या विद्या, गणित विज्ञान काही पण असो, वेदामध्ये स्वर्ग मिळवून देणारी विद्या, उपासनेच्या साह्याने ही पण काही स्वर्ग चंद्र सत्यलोकापर्यंत प्राप्ती करून देणाऱ्या विद्या, या सगळ्यांचा समावेश अपराविद्यात आहे. आज कॉलेजमध्ये जेवढं शिक्षण मिळतंय, संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये शिक्षण मिळतंय, हे सर्व अपराविद्यांचं आहे. ही पराविद्या म्हणजे जेन अक्षरम अधिगम्यते, परब्रह्माचा बोध ज्या विद्येने होतो तिला पराविद्या म्हणतात. ती फक्त सद्गुरूंच्या तिथे मिळते, आणखी कुठेच मिळत नाही. पराविद्या अपराविद्या. पराविद्येसाठी तळमळ करावी आणि ते शिकून जीवन धन्य करावं. असा धन्य होणारा, धन्य होण्याच्या पात्रतेचा, त्यासाठी इच्छुक झालेला जो जिज्ञासू तो गुरुदेवांना शरण गेला, त्याला आता गुरुदेव पराविद्या शिकवणार आहेत. आणि हीच पराविद्या वेदांचा वेदांत म्हणवणारा किंवा उपनिषद म्हणवणारा भाग आहे. उप म्हणजे जवळ, निषद याचा अर्थ शिथिल करणे असा होतो. गुरूंच्या सान्निध्यात बसून अविद्या शिथिल करून देणारी जी विद्या ती उपनिषद विद्या. शिथिल म्हणजे हलकी करून देणे, विरळ करून देणे, सौम्य करून देणे, संपवून टाकणे. अविद्या संपवून टाकण्याचं काम जी विद्या करते ती उपनिषद विद्या आहे. आणि ती कुठे मिळते? ती गुरूंच्या सान्निध्यात बसल्यावर मिळते. म्हणून गुरु सान्निध्यामध्ये प्राप्त होणारी विद्या जी आपल्या ठिकाणच्या अविद्येला नाहीशी करते, शिथिल करून सोडते, विरळ करून सोडते, ती राजविद्या, ती पराविद्या, ती उपनिषद विद्या. आणि आता ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुदेव त्या शिष्याला ती पराविद्या अध्यात्मविद्या शिकवतायत. बाबा आता तुला उपनिषद शिकवतो, बस. शिकवण्यासारखं दुसरं काहीच नाही. एकच विद्या शिकवायची आहे. खूप शिकून काही उपयोग नाही. तो एखादा मोठा आयुक्त, कमिशनर असतो, तो पोलीस विभागाचा असो की सिव्हिल मधला असो, कुठलाही असो, आयुक्त मोठ्या पदावरचा आहे, त्याला पुष्कळ 7-8 लाख रुपये महिन्यानी पगार असतो, भरपूर. एकच डिग्री मिळवली त्यांनी आणि इतका पगार मिळवतो. एकच विद्या शिकला, अभियांत्रिकी म्हणा, आणि असा सर्वोच्च पदावर सर्व्हिसमध्ये आला आणि लाखोंचा पगार मिळवतो एकाच विद्येच्या भरवशावर. गारुडी पाहिले का आपण? किती युक्त्या करून दाखवतात, किती खेळ करतात. वादीचा साप करतात, रिकाम्या पिशवीतून काही काही काढून दाखवतात, उलट्या कोलांट्या खातात, कोंबडं मेलेलं असतं त्याला जिवंत करून दाखवतात. किती 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 युक्त्या, किती प्रयुक्त्या, किती क्लुप्त्या, किती सोंग. आणि श्रोते सुद्धा, प्रेक्षक नाही, श्रोते नव्हे, प्रेक्षक
पाहायला गोळा झालेले असतात 100-200. त्याचा खेळ संपल्यावर 10-10 पैसेच टाकतात त्याच्या फडक्यावर. 2 तासपर्यंत त्यांनी इतक्या विद्यांचं प्रदर्शन केलं, त्याला तेवढ्या खेळाच्या अंती 5-10 रुपये मिळतात फक्त. फार विद्या शिकून फार काही कमाई होते असं बिलकुल समजू नये. एकच विद्या शिकावी की इतकं घवघवीत मिळेल. एकच ब्रह्मविद्या शिकावी की जेणेकरून सर्व प्राप्त होईल. मुंडकाची सुरुवातच तशी आहे. 3ऱ्या मंत्रात म्हणतोय शिष्य आपल्या गुरुदेवाला, असं मला गुरुदेव सांगा की जे एक शिकलं म्हणजे सर्वम इदम विज्ञातम भवती. हे सगळं मला एकदमच कळेल असं एक काहीतरी शिकवा की जेणेकरून सगळं शिकल्यात जमा होईल. अरे ठीक आहे रे बाबा, प्रश्न मोठा छान विचारलाय, त्याचं उत्तर तुला ब्रह्मविद्या शिकवतो की सगळं शिकल्यात जमा होतं. इथून पुढे जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहणार नाही अशी जी विद्या ती ब्रह्मविद्या. आणि नंतर अनुभव जो येईल त्याला तो फक्त अहम ब्रह्मास्मीचाच अनुभव आहे. आणि मी एकदा ब्रह्म आहे असं कळलं म्हणजे या जगाचं काय करायचं, लोणचं घालायचं? हे जग काय होईल, ह्या जगाचं काय रूप असेल? आदौ ब्रह्माहमस्मित्यनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. एकदा मी ब्रह्म आहे कळलं की ताबडतोबचा परिणाम हे सगळं जग ब्रह्मरूपच आहे. सर्वम इदम खलु ब्रह्म. बस, ताबडतोब सगळंच ब्रह्मरूप असाच अनुभव होतो. अभ्यास करताना मी ब्रह्माचा अभ्यास आहे, पण अनुभव येणार तेव्हा सर्व ब्रह्म असाच येतो अनुभव. याप्रमाणे ही अशी अमोघ विद्या आहे आणि ती उपनिषद विद्या म्हणून म्हणवली जाते, जिच्या साह्याने ब्रह्मज्ञान होतं. आणि ब्रह्मज्ञान होतं म्हणजे जीव ब्रह्मैक्याच्या ऐक्यात तो जाऊन पोहोचतो. उपनिषदांचा विषय सर्वसामान्यपणे आपल्या ह्या पुस्तिकेमध्ये दिलाही आहे. सगळीच उपनिषदे एकाच पद्धतीने बोलतात. थोड्या दृष्टांताचा तपशिलाचा फरक येतो, पण सैद्धांतिक फरक काही नाही. सगळी उपनिषदे एकाच प्रकारचे सिद्धांत बोलत असतात. त्यातलं एक उपनिषद आपण अमृतबिंदू नावाचं निवडलं. मग हेच का निवडलं? लहानसं आहे म्हणून निवडलं. फार मोठं निवडावं ना आपल्याच्यानी पूर्ण न व्हावं, मग श्रोत्यांना वाटतं थोडंसंच झालं ते. असं नको. आता अनुभव कसा येईल? पूर्ण झालं. आणि पूर्णतेचा अनुभव जास्त सुखाचा असतो, लक्षात घ्या. आमच्या घरामध्ये लहान लहान पोरं आता मोठे झाले, पण लहान होते तेव्हा लाडू केले, सगळ्यांना जेवताना वाढले आमच्या आईनी. त्यातलं ते एक लहान एवढं सख. आता त्याला सबंध एवढा मोठा लाडू वाढायचा मिळतो का, खातो का हो? म्हणून आईने आमच्या त्याचे 4 तुकडे केले, एकच तुकडा त्याला वाढला. आणि आमच्या सगळ्यांच्या ताटात एक एक पूर्ण लाडू वाढला. त्यांनी जे भोकाट पसरलं म्हणता. तुला काय झालं रे? मला पूर्ण पाहिजे, मला पूर्ण पाहिजे. काही न कळणाऱ्याची सुद्धा इच्छा पूर्ण पाहिजे हीच आहे, ध्यानात घ्या. पूर्ण पाहिजे, पूर्ण पाहिजे. आणि हा आता खाईल का होते एवढा मोठा गोळा? नाही खात. आमची आई खूप हुशार आहे आणि तिने तो तुकडा एकच घेतला, तो हातात ठेवून वळून त्याला पुन्हा गोल आकार दिला आणि तो आम्हाला पूर्ण मिळाला. पूर्णतेचीच अपेक्षा जीवनात कोणी असो, बालबुद्धी असो, प्रौढबुद्धी असो, शिकलेला असो, लहान असो, त्या सगळ्यांना पूर्णताच पाहिजे. आणि त्याच्या पूर्णतेच्या कल्पना असतात. त्या पूर्णतेच्या कल्पना पूर्ण झाल्याशिवाय सुखाचा अनुभव नाही. आपल्याला सुद्धा पूर्णतेचा अनुभव पाहिजे. उपनिषदाचे मंत्र 22च आहेत, पण त्याच्यातही तत्वज्ञान पूर्णच आहे. आणि म्हणून ह्या पूर्णतेचा अनुभव येऊन आमचं उपनिषद पूर्ण झालं
ह्या सुखानुभूतीत सगळ्या श्रोत्यांनी जावं म्हणून एवढी ब्रह्मविद्या शिकवणाऱ्या 22 मंत्रांचं हे लहानसं उपनिषद आपण निवडलं आहे. तेव्हा सर्व उपनिषदांचा जो विषय आहे तो विषय आपण थोडासा एकदा ऐकून घेऊ आणि तो ऐकल्यानंतर मग प्रत्यक्ष ब्रह्मबिंदूचे आपण मंत्र प्रारंभ करूया. किती पानावर आहे ते? मुमुक्षुत्व ज्ञानी मिथ्या वस्तू. कुठे 6 पानावर आहे का? 6 वर आहे. हा उपनिषदांचा विषय. हा, पृष्ठ क्रमांक 6 वर उपनिषदांचा विषय. सगळी उपनिषदे काय शिकवतात? विषय एकच सर्वांच्या ठिकाणी आहे. ते आपण फक्त वाचू, खुलासा कळायला काही अवघड नाहीये. थोडासा एक मुद्दा वाचायचा आणि पुढे जायचं. पहिला, जीव ब्रह्मैव नापरः, सगळ्याच उपनिषदांचा विषय अर्ध्या श्लोकात आचार्यांनी सांगितला. आणि तो म्हणजे जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. संपलं काम. म्हणून उपनिषद शिकू इच्छिणाऱ्यांनी काय शिकायचं? ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यात्व आणि जीवाचं ब्रह्मत्व, एवढ्या 3 गोष्टी उपनिषद शिकवतं. आपल्याला तेवढ्याच शिकायच्या. स्पष्ट 3च शब्दात संपूर्ण वेदांत येतो. काय काय आहे? ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यात्व आणि जीवाचं ब्रह्मत्व. बस संपलं. सत्यत्व म्हणजे सर्व काळी एक रूपानेच असणे, काही बदल न होता, विकारी न होताना, कुठल्याही प्रकारे कमी जास्त चढ उतार न होताना, जसंच्या तसं प्रत्येक क्षणी 3ही कालामध्ये असता येणे, याला सत्य गुणधर्म म्हणतात. सत्यत्व असणे कधी संपत नाही आणि जसं आत्ताच्या क्षणी तसंच पुढच्या क्षणी असणार. या प्रकारे गुणधर्म असतील ज्या वस्तूला, ती वस्तू सत्य आहे असं समजतात. सतत अनुभवाला येते अशी वस्तू फक्त एकच आणि ती ब्रह्म ही आहे. जगाला मिथ्या म्हटलंय. मिथ्यात्व शब्दाचा अर्थ केव्हा केव्हा अनुभवाला येतं आणि केव्हा केव्हा ते अनुभवाला येत नाही. पुस्तक घरी जाऊन वाचा. पुस्तकात लक्ष घातलं तर माझं ऐकू येतं आणि ते वाचता, म्हणजे दोन्ही कळत नाही. घरी वाचा ते. आणि नाही तर मग न ऐकताना वाचा, म्हणजे छान कळेल. काहीतरी एक करा. मिथ्यात्व. आपल्याला गाढ झोप लागते तेव्हा जग नसतं, कोणी आप्त नसतात, काही अरण्य नद्या पर्वत नसतात, आपलं शरीर सुद्धा नसतं. ह्या जगाचा अनुभव सुषुप्तीत येत नाही. म्हणून गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीमध्ये हे विश्व नसतं. बेशुद्ध पडल्यावर हे जग नसतं. ॲनेस्थेशिया देऊन आपल्याला भुरळ पाडलेली असते तेव्हा हे जग नसतं. आपण जागे होतो तेव्हा इंद्रिय याचा वेध घेत राहतात. त्या जागृतीत फक्त हे जग असतं. आणि याच्या काही विकृत स्मृती प्रतिमा स्वप्नामध्ये असतात. स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये जगाचा अनुभव फक्त असतो, सुषुप्तीत कधीही नसतो आणि बाकीच्याही वेळेला बेशुद्धी आली तर नसतो. मग जी वस्तू अनुभवात कधीतरी आहे कधीतरी नाही,
त्या वस्तूला व्याख्येप्रमाणे सत्य म्हणता येत नाही. सत्याचा अनुभव सतत मी अमुका आहे ऐशी स्फूर्ती स्फुरे अहर्निशी. ब्रह्मवस्तूचा अनुभव विसरत नाही. आता बाहेर अंधार पडलाय, बाहेरचं जग संपलंय आपल्यासाठी. इथे फक्त उजेड आहे तेवढा आहे. मी इकडच्या कोपऱ्यामध्ये पाहते तर इकडचे लोक नाहीत माझ्यासाठी. हे जग नाही मला. माझे डोळे जेवढं ग्रहण करतायत तेवढंच विश्व माझ्यासाठी आहे. अंधार पडल्यावर नसतो, याचा अनुभव बंद होतो. पण मी अंधारात गेले तरी मी मला हरवत नाही. माझं पुस्तक खूपदा हरवतं, चष्मा हरवतो, पण मी नाही कधी हरवत. अहो जरा शोधायला मदत करा हो, काय हरवलंय? मीच हरवलो. हे फक्त भ्रमिष्ठ माणूस बोलू शकेल. स्वतः हरवत नाही, अंधारात हरवत नाही, झोपेत हरवत नाही, स्वप्नात हरवत नाही. आपण आपल्याला कधी विसरत नाही. मुंबईला गेले, या ताई, नाही माझा पण जीव की नाही अमरावतीतच राहून गेला, माझा हात अमरावतीत राहून गेला, माझे डोळे नागपुरात राहून गेले. असं कधी होत नाही. त्यांच्या घरी गेले की नाही तिथे पायच विसरले हो मी, असं कधी होत नाही. आपण हरवत नाही, आपण चोरीला जात नाही. चोर मला घेऊन जाऊ शकतो, पण तरी माझी चोरी झाली असं कशाला मी म्हणायचं? कारण मी पूर्ण आहेच तिथे. माझ्याजवळची पेटी गेली पण मी कुठे गेले? त्यांनी नेलं मला, तरी पण मी असतेच. माझा मला कधी वियोग नाही, माझा मला अनुभव नाही असं होत नाही. ते सत्य. मग हे जग कसं आहे? देहासकट सगळं जग पुष्कळदा नसतं. आणि म्हणून ह्या जगाला सत्य म्हणता येत नाही. मग सरळ असत्य म्हणा की त्याला. असत्याची व्याख्या आहे ज्याचा कधीच अनुभव येत नाही त्याला असत्य म्हणतात. ज्याचा सतत अनुभव सुरू ते सत्य, ज्याचा कधीच अनुभव येत नाही ते असत्य. जग कसं आहे? कधीतरी अनुभव आहे आणि कधीतरी नाही. म्हणून हे सत्यही नाही, हे असत्यही नाही. पण काहीतरी असल्याखेरीज काही अनुभव होऊ शकत नाही. म्हणून ह्या जगात दोन घटक असले पाहिजेत. अनुभवाला येतं ते एक रूप याचं असलं पाहिजे, आणि अनुभवाला येत नाही असं दुसरं रूप असलं पाहिजे. अशी ज्याची पंचायत आहे, आहे म्हणावं तर नाही, नाही म्हणावं तर आहे, त्याला मिथ्या म्हणतात. आणि ह्या जगाचं काय जातं? या जगाचे फक्त आकृत्या मावळतात अंधाराने. डोळ्यांना दिसणाऱ्या, कानाला ऐकू येणाऱ्या आकृत्या मावळतात. पण हे विपरीतपणे आपल्याला दिसत असतं तेव्हा याच्यात सत्य नावाचा भाग आहे. ही कल्पना आहे. कल्पनेला सत्याचा आधार लागतो. उदाहरण वेदांतातलं प्रसिद्ध, म्हणजे काकांच्या फारच आवडीचं आहे, ते म्हणजे रज्जू सर्प. दोरीचा साप दिसतो असा वेदांतातला दृष्टांत आहे. त्यातला साप खोटा आहे आणि दोरी खरी आहे. पण खोटा साप दिसण्यासाठी खरी दोरी असावीच लागते. म्हणून मिथ्या वर्णनामध्ये काही भाग अखंड सत्य असतो आणि काही भाग हा नसतोच आणि नसून दिसतो. त्याचा फक्त भासच होतो. नसून दिसणारं जे रूप आहे ते न दिसताना भलतंच रूप दिसणे, एवढा समारंभ जिथे होतो त्याला मिथ्यात्व असे म्हणतात. हे जग अगदी तसंच आहे. ही ब्रह्मवस्तूच आहे पण तशी दिसते. कशी? ही अशी दगडधोंडे मातीसारखी दिसते. एखादा घट आहे, मडकं तयार केलं मातीपासून, कुंभाराकडून आणलं आणि मी म्हणते हे पा मडकं आणलं,
आणि तुम्ही मला विचारता ताई कुठे आहे मडकं हो? अहो मी म्हणते हे पहा ना, एवढं मोठं समोर आहे ना तुमच्या. तसं नाही हो ताई, तुम्ही हात लावून दाखवा बरं मडकं कुठं आहे. मग मी हात लावते, त्याच्यात तोंडाशी ते धरते तिथे काठ त्याचा, आणि तुम्ही मला म्हणता ताई हे मडकं नाहीये, हे मडक्याचा काठ आहे. तुम्ही काठ धरलाय, तुम्ही मडकं दाखवा. आणि म्हणून मधल्या भागाला हात लावते मी, हे मडकं आहे. तुम्ही म्हणता ताई हे मडकं नाहीये, हे त्या मडक्याचं पोट आहे. मी त्याला खाली हात लावते, ताई हे मडकं नाही, हे बूड आहे त्याचं. मला मडक्याला हातच लावता येत नाही. नीट लक्षात घ्या, अत्यंत कठीण असेल, पण याच्या इतकं स्पष्ट करून देणारा दुसरा दृष्टांत नाहीये. स्पर्श करून मडकं दाखवताच येत नाही. पण मी जिथे जिथे हात लावते, त्या गळ्याला हात लावला, त्याचा काठ धरला, तरी तिथे माती नक्कीच आहे. त्याच्या त्या पोटाला मध्यभागी स्पर्श केला तरी तिथे माती नक्की आहे. त्या बुडाला हात लावला तरी तिथे माती नक्की आहे, आणि मडकं कुठेच नाही. मृत्तिकेत्येव सत्यम, वाचारंभणो विकारो नामधेयम, मृत्तिकेत्येव सत्यम. माती सत्य आहे, म्हणून कुठेही स्पर्श केला तरी माती आहेच उपलब्ध, आणि कुठेही स्पर्श केला तरी मडकं उपलब्धच नाही. तसं ह्या जगामध्ये कशालाही हात लावा, ते जग नाहीच आहे. तिथे ते सगळी ब्रह्मवस्तू आहे. पण आपल्या डोळ्याला आकार पाहायची सवय लागली, आणि म्हणून आपण आकाराला मडकं म्हणतो. त्याला मी माती म्हटलं, मी जर म्हटलं बाजारातून पण मी 50 रुपयाची माती आणली, तर तुम्ही मला वेड्यात काढता. कारण तुम्हाला माती पाहायची सवय नाही आहे, तुम्हाला आकार पाहायची सवय आहे. जगातले आकार पाहायला शिकलो आपण, त्याची सवय जडली आपल्याला, आणि ह्या सवयीचा परिणाम म्हणून नेहमी सत्यत्वाने असणारी मातीच आपल्याला कळत नाही. रज्जू सत्य दिसत नाही, आणि सर्प नाही पण दिसतोय. पाटली कुठेच नाही. जर मडक्याच्या दृष्टांताप्रमाणे ही पाटली आहे ताई, लावा बोट कुठे, तिथे पाटली आहे का? तिथे फक्त सोनंच आहे. हात लाव, तिथे सोनं आहे. याप्रमाणे ह्या विश्वाला कुठेही स्पर्श करा, कुठेही पहा, तिथे ती ब्रह्मवस्तू आहे. या आकृत्याच नाही. आकृत्या फक्त कल्पना आहेत. निर्मळ माझे स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. याला भूते त्याच्या कल्पनेमुळे दिसतात. तो कल्पना करतो, आणि या कल्पनेच्या पलीकडे एकदा गेला म्हणजे फक्त ब्रह्मवस्तू दिसते. त्याला अधिष्ठान म्हणतात. पाटलीचं अधिष्ठान सोने आहे, मडक्याचं अधिष्ठान माती आहे, आणि ते अधिष्ठान सत्य. मृत्तिका एव इति सत्यम, फक्त माती सत्य आहे. याप्रमाणे जे अगदी सोपी व्याख्या, कधी कधी अनुभवाला येतं, सर्व काळी अनुभवाला येत नाही. म्हणून आहे म्हणावं तर ते नसतंय, आणि नाही म्हणावं तर ते आहे. अशा प्रकारचे धर्म ज्याचे, त्यांना मिथ्या असे म्हणतात. हे जग मिथ्या आहे, असत्य. अहो लग्न आहे बरं का, या तुम्ही उद्या लग्नाला. अहो कोणाचं लग्न आहे? एखादी कोणीतरी जिला पुत्र संतानच झालं नाही, अपत्यच जिने प्रसवलं नाही, अशा वंध्या स्त्रीच्या पोराचं लग्न आहे. या तुम्ही उद्या. भाषा बरोबर आहे का नाही सांगा? ताईच्या पोराचं लग्न आहे, आमकी कोणी शांताबाईच्या पोराचं लग्न आहे, तसंच त्या वंध्या स्त्रीच्या पोराचं लग्न आहे. वाक्यात काय चुकलं? व्याकरण बरोबरच आहे, भाषा काही चुकली नाही. पण हे लग्नच शक्य नाही ना, कारण तो पुत्रच नाही, तो कधीच कोणी अनुभवला नाही, तो जन्मलाच नाही, पण भाषा मात्र आहे. हे असत्य वस्तूचं उदाहरण आहे. वंध्या स्त्रीचा पुत्र
आणि तिच्या पोराला आता अलंकार केले पाहिजे ना लग्नामध्ये, मग कशाचे करायचे? ते सशाच्या शिंगाचे करायचे. सशाच्या शिंगाचे करा अलंकार त्याला घालायसाठी. सशाला शिंग नाहीये हो, कधी कोणी पाहिलं नाही त्याला, कधी ते उगवलं नाही. पण वाक्य बरोबर आहे का नाही? हत्तीच्या दाताच्या बांगड्या करा, सोन्याच्या पाटल्या करा, आणखीन काय बेंटेक्सच्या करा, काय काहीतरी करा, आहे काहीतरी करायची सोय. सशाच्या शिंगाचे करा दागिने. आता सशाचं शिंग कधीच उपलब्ध नाही, कोणाच्या अनुभवात नाही, कधी त्याला ते उगवलं नाही. पण भाषा म्हणून बोलायला ती बरोबर आहे, भाषेत काही चुकलं नाही आणि त्याची उपलब्धी कदापि नाही. ते असत्य. सशाचं शिंग असत्य आहे, वंध्या स्त्रीचा पुत्र असत्य आहे. हे वाचारंभणम बोलता येतं पण कधीच असत नाही. असत्य वर्णन कुठून निघालं? जगाचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि ब्रह्माचं सत्यत्व. म्हणून सत्य मिथ्या शब्दाची आपण एवढी चिकित्सा केली. उपनिषदांचा, सर्व उपनिषदांचा हा प्रथम आणि अंतिम सिद्धांत आहे. सिद्धांत रूपाने वेद आपल्याशी एवढं बोलतो आहे. सत्य मिथ्याचं वर्णन आटोपलं आहे. याच्या पुढे आपण जाऊया. मिथ्यात्वाचा खुलासाही आपण केला. मग आपल्याला ब्रह्मवस्तू न दिसताना, तीच असून न दिसताना नसलेलं का म्हणून दिसतं? हे सगळं त्याच्या शक्तीचा परिणाम आहे. तो जगरूपाने प्रकट असतो तेव्हा स्वतःच्या वैभवाने झाकलेला असतो. तो स्वतःच वैभव प्रकट करतो तेव्हा जग झाकलं जातं. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपाला असे न खोमता जो. स्वतः काही कमी अधिक न होऊ देताना तो ह्या रूपाने दिसतो आहे. तो त्याच्या वैभवाने प्रकट होईल, ऐश्वर्याने प्रकट होईल. तेव्हा हे मावळून जाईल. जेव्हा पाटलीमधलं सोनं प्रकट होतं तेव्हा पाटलीची आकृती दिसत नाही, आणि पाटलीची आकृती दिसत असते तोपर्यंत सोनं लपलेलं असतं. तर नित्य सोनच प्रकट राहावं याच्यासाठी सोनाराची दृष्टी आपण मिळवावी. याचं डिझाईन खूपच छान आहे नाही का सोनार दादा? ते तुम्ही पहा, ते मला दिसत नाही. मग तुम्हाला काय दिसतं सोनार दादा? तो म्हणतो मला फक्त सोनं दिसतंय. या आकृत्या तुम्ही पहा. माझ्या पुढे सोन्याचं बिस्किट येवो, एखादी काही बांगडी अंगठी काही येवो, मी सोनं म्हणूनच पाहतो. माझ्या दृष्टीने तोच अभ्यास केलाय, अलंकाराच्या आकृतीचा नाही केला. मग तुम्ही इतके अलंकार कसे काय घडवून देता आम्हाला? या तुमच्या कल्पना मी उतरवून देतो फक्त, बस. माझ्या काहीच कल्पना नाही. तुम्हाला कोणतं डिझाईन पाहिजे तेवढं मी काढून देतो. हे तुम्ही काय आरोप करणार सोन्यावर, ते तुमचे आरोप तुम्ही मला सांगा. हे सगळे अलंकार हे सोन्यावर झालेले आरोप आहेत. सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, तैसे जग होणे अंगी जया. त्या परमात्म्याच्या अंगी ही ताकद आहे. सोन्यात काही कमी अधिक होत नाही, पण ते अलंकार रूप बनतं. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूत काही फरक बदल न होताना ते जग रूपाने दिसायला लागलं. हे जेव्हा नुसतं दिसतं असत नाही, तेव्हा मूळ वस्तूत काही विकार झालेला नसतो. केमिस्ट्री शिकणारे कोणी असतील त्यांना दोन गोष्टी मी फक्त उल्लेख करून सांगते. एक फिजिकल चेंजेस असतात आणि दुसरे केमिकल चेंजेस असतात. केमिकल चेंजमध्ये घटना बदलते, फिजिकल चेंजमध्ये बाह्य रंगरूप बदलतात. मूळ वस्तू तशीच राहते. तसं आपण काय प्रकारचे आरोप करतो? आता ह्या अश्विन महिन्यामध्ये नवरात्राच्या दरम्यान दिवाळीपर्यंत आकाशात पांढरे पांढरे मोठमोठाले ढग येतात. कापूस पिंजून ठेवल्यासारखे ढग असतात.
नुसते पाहत बसा एक अर्धा तास. हे कसं घोड्याचं तोंड दिसतंय नाही का, अगदी हट घोड्याचं तोंड असं असतं का? मला तर वाटतं अगदी उंटच आहे तो, पण त्याचा तो खांदा त्याला उंट दिसतो. मला अगदी एखादं लहान मूल बसल्यासारखंच वाटतं. लहान मूल कशाला तिथे जाणार आहे, मला छान मोठा माणूस दिसतो. बरं तुला मोठा माणूस महादेवासारखंच दिसतं ते, पण कसं जटा बांधल्यासारखं दिसतं. त्या ढगावर आपण जो आरोप करू तो आपल्या कल्पनांचे आरोप होतात. तसा तसा ढग दिसतो. ढगाला यातलं एकही रूप नाही. कामरूपम मघो नहा, ढगाचं दुसरं नाव कामरूप आहे. इंद्राचं कामरूप म्हणजे ढग. किती नाना तऱ्हेचे आकार घेतो आणि यातला एकही खरा नसतो. याप्रमाणे परब्रह्म वस्तू नारायण परमात्मा जो जसा आरोप करील तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. हा वाघ आहे नाही कुत्र आहे हे कल्पना करणाऱ्याने ठरवायचं. प्रत्यक्षात काही नाही. तुम्ही याला रांजण म्हणा, तुम्ही याला मडकं म्हणा, तुम्ही याला पणती म्हणा. कुंभार सगळ्याला मातीच म्हणतो. सगळे माती आहे. मातीवर इतके आरोप झाले. तेव्हा ही आरोपाची भाषा वेदांताने ज्या प्रक्रिया सांगितल्यात त्यात अध्यारोप अपवाद अशी सुद्धा अभ्यासाची एक रीत आहे. आपण थोडंसं पुढे सरकूया. ब्रह्माची लक्षणे आतापर्यंत पुष्कळदा म्हणून झाली. ब्रह्म सत आहे म्हणजे अखंड सत्यच आहे. सत्याचा अर्थ शिकलो आपण. चित चैतन्य रूप आहे, ज्ञानरूप आहे, स्फूर्ती रूप आहे. चितचे अर्थ दोन, एक ज्ञानरूपता आणि दुसरं स्फूर्ती रूपता. स्फूर्ती असली की त्याचा अनुभव येतो आणि चिद्रूप ज्ञान प्रकार असेल तर फक्त आकलन रूप असतं, जाणीव रूप असतं, संवित. असं चितचे दोन अर्थ. स्फूर्ती एखादा दगड आहे, आपण त्याला परवाच्या दिवशी जड म्हटलं, पण तो आपल्याला दिसतो ना हो दगड. तिच्यामध्ये ब्रह्मवस्तूचं स्फुरण आहे. ब्रह्माची चित अशी जी लक्षणाची बाजू आपण शिकलो. ब्रह्म चित आहे म्हणजे चैतन्य घन आहे, चेतनरूप आहे. हे कसं ओळखायचं तर दगडाला ज्ञान तर काहीच नाही, पण त्याच्या स्फूर्ती रूपाने ब्रह्म आहे. स्फूर्ती हे सामान्य रूप आहे ब्रह्माचं आणि ती स्फूर्ती कशावरून त्याच्यात आहे, त्याच्यात स्फूर्ती आहे म्हणून तो आपल्या नेत्राचा विषय होतो, म्हणून दगड आपल्याला दिसतो. त्यात जर स्फूर्ती रूपाने चैतन्य नसेल तर काहीही अनुभव येत नाही. ती स्फूर्ती चांचल्याच्या रूपाने प्रगट असते, काहीतरी हालचालीने असते, कुठेतरी सूक्ष्म तरंग असतो. तेवढा तरंग आपल्याला दर्शनाला पुरेसा असतो. एक दृष्टांत, ही आत्ता इथे विजेच्या दिव्यांची माळ लावली आहे, त्याच्याकडे काही फारसं लक्ष जात नाहीये. त्याच्यात एक मास्टर बल्ब लावा म्हणजे काय होईल, त्यांची उघडझाप सारखी चालू राहील. मिटतील लागतील, मिटतील लागतील. असे जर ते दिवे मिटणे लागणे प्रकारातली माळ असेल तर तिकडे लक्ष जास्त वेधलं जातं. हे सगळेजण आपण सुस्थिर गप्प शांत बसलेले आहात, कोणी कोणाकडे पाहत नाहीये. आता यातल्या एखाद्याला उठू द्या, चालायला लागू द्या, सगळ्यांचं लक्ष तिकडे जात. तिथे स्फूर्ती रूपाने चैतन्य आहे आणि आता फक्त सत्ता रूपाने आहे. आपण सगळे यात शंका नाही. इथे स्फूर्ती रूपाने चैतन्य प्रकट नाही आहे, ते फक्त सत्ता रूपाने प्रकट आहे. आणि एक जण तिथून चालायला लागल्याबरोबर सगळ्यांचे लक्ष वेधतो तो. तिथे स्फूर्ती रूपाने चैतन्य प्रकट झालं. चैतन्य आपल्या सगळ्या भूतांच्या ठिकाणी दोन रूपाने, स्फूर्ती रूपाने आणि सत्ता रूपाने. सत झालं चित्त
आणि आनंद सगळ्या ठिकाणी आनंदच आहे हो. नाही हो, त्यांना पाहिलं की माझ्या तळपायाची आग जाते मस्तकाला. कसचा आनंद आला? काय नाही. जगातल्या निम्म्या वस्तू तर दुःखच देतात, आनंद एकही कोणी देत नाही. आणि मी अनेकदा दृष्टांत सांगते, तोच प्रसिद्ध दृष्टांत आहे, त्याच्यासाठी दुसरा दृष्टांतच नाहीये. आणि मला म्हणायचं आहे, म्हणजे वेदांताला म्हणायचं आहे की हे सगळे आनंद रूपच आहेत. या सगळ्यांपासून आनंदच होतो. ज्याचं तोंड पाहिलं की तळपायाची आग मस्तकाला जाते असं मी म्हणते, तो सुद्धा मला आनंदच देतो. आलं वाटतं हे भूत. आणि म्हणून तो तिथे बसला असेल तर मी बिलकुल तिकडे पाहत नाही, इकडे पाहून बोलते. ते तोंड पाहिलं की संताप येतो. मला बिलकुल आवडत नाही, अगदी अप्रिय आहे माझ्यासाठी. द्वेष वाटतो त्याचा मला, नकोसा. आणि तो आला आज प्रवचनाला की काय, प्रवचन भर माझं चित्त बिघडलेलंच राहतं. नंतर श्रोते विचारतात, ताई आज तब्येत बरी नव्हती का तुमची? आता काय म्हणू त्याला, बरी नव्हती? नाही, तसं बरं वाटतं. नाही, पण आज तुम्ही काही प्रसन्न नव्हत्या दिसत. माझं दुखणं तो बसला होता तिथे. त्याचं तोंड पाहिलं की मला असंच होतं, बिलकुल आवडत नाही, त्याच्यापासून काही आनंद नाही. आता उद्या तो नाही येणार प्रवचनाला, म्हणजे माझी प्रसन्नता राहील. म्हणजे तो मला आनंदच देतोय का नाही सांगा? तो काल येऊन दुःख देत होता, आनंद घालवित होता, आणि आज न येऊन आनंदच देतोय. म्हणजे मला आनंद आज कशाचा झाला? तुमच्या येण्याचा नाही झाला आनंद. त्याच्या न येण्याचा मला आनंद झाला. म्हणजे तो आनंददायी आहे का नाही मला सांगा? एका बापाचा पोरगा आपल्या त्या कोणाच्याही बापाच्या पोराचं किंवा आईच्या पोराचं नाव बंडू आहे, लक्षात ठेवा. साऱ्या गोष्टी बंडूच्याच आहेत. बंडू शाळेतून घरी आला आणि बाबाला म्हणतो, बाबा आज आमची क्रिकेटची टीम जिंकली, बाबा बक्षीस मिळालं आम्हाला. हो पोरा, मग तू किती रन्स काढल्या? मी नाही काढल्या रन्स. मग तू किती गडी आउट केले? मी नाही केले आउट. मग टीम कोणी जिंकवली? बाबा, टीम मध्ये मी नव्हतो म्हणून टीम जिंकली. काही गोष्टींचं यश, आनंद रूप यश हे अनुपस्थितीने असतं, आणि काहींचं उपस्थितीने असतं. पण अनुपस्थितीने का होईना तोच आनंददायी आहे. येऊन न येऊन आनंद देणे. तुम्ही आलात बरं वाटलं, ते न आले नाही बरं, म्हणजे तरी बरं वाटलं. म्हणून लग्नात लक्षात ठेवा, कोणाकोणाकडे असतील आता लग्न. ज्याला पाहिलं तो लग्नात दिसला की तळपायाची आग मस्तकाला जाते, त्याला लग्नाच्या दिवशी सकाळी पत्रिका पोस्टात टाका. आणि तो कधीतरी भेटलच. तुमच्या पोराचं लग्न झाल्याचं कळलं, मला पत्रिका नाही पाठवली. पत्रिका कशी नाही पाठवली? पाठवली तर हल्ली म्हणजे हे पोस्ट फारच कसे तरी झाले. त्याच्या अनुपस्थितीने लग्नभर आनंद करा, आणि ज्याच्या येण्यानेच लग्नात आनंद होणार आहे त्याच्या घरी जाऊन निमंत्रण देऊन या की तो आलाच पाहिजे, आणि हा नच आला पाहिजे. या प्रकारे मुद्दा लक्षात घ्या, प्रत्येकच गोष्ट आनंदच देते. सोन्याचा दागिना अलंकार काही आनंद देतो, अगदी बरोबर आहे. सोन्यापुढे मातीच्या मडक्याची काय किंमत आहे हो? पण मातीचं मडकं आनंद देतं. उन्हाळा आल्याबरोबर गार पाणी माठातून मिळतं, ते सोन्यातून नाही गार पाणी मिळत. म्हणजे गार पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ते मातीचं मडकंच उपयोगाचं आहे का नाही? आणि म्हणून ते मातीचं मडकं सुद्धा आनंददायी आहे, म्हणून आपल्याला प्रिय आहे. भगवंताचा आनंद गुण या सर्वांमध्ये आहे.
आपण आहो असं जे वाटतंय ते ब्रह्माचा सत लक्षणाचा वा सद्गुणाचा परिणाम आहे. आपण लोकांना दिसतो, आपण बोलतो, हालचाल करतो, त्याच्या सत्तेचा आणि स्फूर्तीचा परिणाम आहे. आणि आपण कोणाला प्रिय होतो, असून प्रिय नसून प्रिय, पण प्रियतच प्रियत्व आपलं कधीच बिघडत नाही, हा त्याचा आनंद गुण आहे. आनंदात हेव खल्विमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंत्यभिसंविशंती तद ब्रह्म. त्या आनंदामध्ये सगळे जन्मले, त्या आनंदात सगळे जिवंत आहेत आणि संपतील त्यावेळेला त्या आनंदातच ते प्रविष्ट होतील. अलंकार सोन्यातूनच आला, अलंकार रूपाने असेपर्यंत सोनच असतो आणि तो मोडून टाकला तरी सोने रूपच असतो. त्याचं सोने पण हरतच नाही. याप्रमाणे आपण आनंदाने जन्मलो, आनंदाने जगतो आहो आणि ह्या आकृत्या आपल्या संपल्या तरी आपण आनंदरूपच असणार आहे, त्यातच विलीन होणार आहे. माती असशी माती तर मिळशी असं एक वचन आहे. आणि म्हणून जे मूळ अधिष्ठान असतं ते कायमस्वरूपी त्याच्या सर्व धर्मांसह प्रकट असतं. आपली सगळी हालचाल चित्तचा परिणाम, आपल्याला ज्ञानाचं आकलन चित्तचा परिणाम, आपण दुसऱ्याला दिसतो बोलतो हे सगळं त्या चित्तचा परिणाम. आपण दुसऱ्याला प्रिय करून घेतो, आपण कोणाला तरी प्रिय असतो त्याच्या आनंदाचा परिणाम. आणि आपण असतो सगळं ह्या जगात आहे का नाही सांगा. हा माईक आहे, हा श्रोता आहे, ही सतरंजी आहे, ह्या भिंती आहेत, हा दिवा आहे. या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे आहे आहे. ती माझी आई आहे. बरं, आईला आहे म्हटलं, मग बापाला काय म्हणायचं? तो माझा बाप आहेच म्हणायचं. तो माझा भाऊ आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे. तो माझा शत्रू आहे, तो आमच्या गावाचा कमिशनर आहे, तो ह्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे. आता कलेक्टरला आहे लावल्यावर चपराशाला काय करायचं? चपराशी सुद्धा आहेच. क्षुद्र वस्तू, मोठी वस्तू, लहान वस्तू. एक लहानसा दगडही आहे आणि हिमालय पर्वत सुद्धा आहे. प्रत्येक वस्तूचा बोध करून देण्याकरता जे क्रियापद वापरतात ते क्रियापद आहे असंच आहे. राम आहे, कृष्ण आहे, नारायण आहे, ब्रह्म आहे. माती गोटे सगळं आहेच. हा आहे सत अर्थाचा शब्द आहे. ब्रह्मवस्तू ह्या सर्व रूपात असल्यामुळे या सगळ्यांना अस्तिवाचकत्व आलं आणि सगळ्यांचं वर्णन आहे आहे असं केलं जातं. हे कपडे आहे, माझं शरीरही आहे, डोळा आहे, दिसतं ह्या डोळ्याने, आहे मला डोळा, माझा डोळा आहे. नसेल तर माझा डोळा आंधळा आहे. आहे शिवाय वाक्याची पूर्तीच होत नाही. म्हणून ब्रह्माच्या साह्याने, नारायण निर्देशानेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आणि मग आहे 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 सगळं. एखादा माणूस मेला म्हणजे नाही म्हणायचं असतं, पण तसं नाही वाक्य ते. तो मेला आहे, आता वाक्य पूर्ण झालं. मेलेल्याला सुद्धा आहेच लावावं लागतं. तो नुसतं तो मेला, तो आता नाही, हे वाक्य चुकलं व्याकरणामध्ये. तो आता नाही आहे, आता वाक्य पूर्ण झालं. आहे शिवाय अर्थाला पूर्ती नाही. तो नाहीये, आपण जे असं हे अपभ्रंश करून बोलतो, नाहीये ते ये नाहीये, ते आहेच रूप आहे. तो नाही आहे असं पूर्ण वाक्य बोलायच्या ऐवजी नाहीये ही काहीतरी एक भाषा बोलीमध्ये येऊन गेली. नाही आहे, वाक्याची पूर्ती आहे ने ब्रह्मनिर्देशाशिवाय कशालाच पूर्णताच नाही. याप्रमाणे सर्व रूपाने सच्चिदानंद ब्रह्म ह्या जगात अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व, उत्पन्न होऊन असणे अस्तित्व,
उत्पन्न होऊन अनुभवाला येणे भातित्व, उत्पन्न होऊन आनंददायी असणे प्रियत्व, उत्पन्न न होताना असणे सत्व, उत्पन्न न होताना चैतन्य रूप ज्ञानरूप असणे चित्व, आणि उत्पन्न न होताना प्रिय असणे आनंदत्व. ब्रह्मवस्तू उत्पन्न न होताना आहे, उत्पन्न न होताना ज्ञानरूप आहे, आणि उत्पन्न न होता आनंद रूप आहे. म्हणून सच्चिदानंद वर्णन त्याचं आहे, आणि आपल्या सगळ्यांचं वर्णन अस्तिभाती प्रिय असं आहे. ब्रह्म नाही उत्पन्न, बाकी सगळं उत्पन्न होतं. ब्रह्माचं वर्णन बृहदारण्यक उपनिषदात केलं आहे. ब्रह्मस्वयंभू ब्रह्मणे नमः. ब्रह्म स्वयंभू आहे, कोणी केलं नाही त्याला. या प्रकारे सच्चिदानंदाचं वर्णन आहे. सगळी उपनिषदे अद्वैत सांगतात. अद्वैताचा अर्थ दोन नाही, वेगळेपणा नाही असं सांगणे म्हणजे अद्वैत सांगणे. काय दोन नाही, काय वेगळं नाही, जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत, ते एकच आहेत. ह्या सांगण्याला अद्वैत बोलणे असं म्हणतात. द्वैत म्हणजे दोनपणा, भिन्नपणा, वेगळेपणा नाही आहे, आणि म्हणून अद्वैत असं सांगायचं. एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशी श्रुती आहे, आणि म्हणून अद्वैत सांगतात. सगळेच उपनिषद अद्वैत सांगतात. कोणत्याच उपनिषदाने जीव आणि ब्रह्म दोन वेगळे पदार्थ आहे असं नाही सांगितलं. या दोन्हीचं ऐक्य सुचवलं आहे. सगळी उपनिषदे आस्तिक आहेत, म्हणजे ते ईश्वर मानतात, वेद मानतात, शेश्वर आहे, ईश्वर मानतात. पुष्कळ दर्शने आहेत, ईश्वर मानित नाहीत, ते निरीश्वरवादी आहेत. पण सगळी उपनिषदे ईश्वरवादी म्हणून शेश्वर आहेत. प्रत्येक उपनिषदाने ईश्वराला मानलं आहे, म्हणजे जगाचा कर्ता मानला आहे. या संपूर्ण विश्वाचं उपादान कारण, ज्यापासून विश्व बनतं त्याला उपादान कारण म्हटलंय, ते ब्रह्म आहे. उपादान कारण इथे दोन प्रकारचं आहे. एक ब्रह्म अधिष्ठान रूपाने आहे, आणि ब्रह्माची शक्ती जिला माया म्हणतात ती परिणाम रूपाने आहे. म्हणून याचं उपादान कारण पुढे विषय आला की त्याचं स्पष्टीकरण करू. आता एवढे शब्द लक्षात ठेवा. अधिष्ठान रूपाने म्हणजे विवर्त उपादान कारण ब्रह्म आहे या जगाचं, आणि माया त्याची शक्ती हे याचं परिणाम उपादान कारण आहे. प्रसंग येईल तेव्हा त्याचं विवेचन होईल. याप्रमाणे ब्रह्मवस्तूचं असंही वर्णन आहे. सगळ्या उपनिषदांनी सृष्टी निर्मितीचा वर्णन उहापोह केला आहे आणि वेगवेगळा केला आहे. ही सृष्टी कशी तयार झाली, कशी उत्पन्न झाली, याचं विवेचन सगळं उपनिषदांनी केलंय. वेगवेगळ्या पद्धतीने. वेगवेगळं का केलं? सृष्टी तर एकच आहे, मग वर्णन वेगवेगळं का केलं? उदाहरणार्थ, तैत्तिरीय उपनिषदाने वर्णन करताना पंचमहाभूते मानली, आणि छांदोग्य उपनिषदाने विश्वनिर्मितीसाठी 3च भूते मानली. त्यांनी पंचीकरण केलं, यांनी त्रिवृत्तकरण केलं. 3 वर सगळा खेळ केला, आणि त्यांनी 5 मानून खेळ मांडला. मग एवढा फरक दोन्ही उपनिषदांमध्ये का म्हणून यावा? त्याचं कारण आहे, हे विश्व उत्पन्नच झालं नाही म्हणून ते कसंही सांगितलं तरी काय बिघडलं? त्या वंध्या स्त्रीला पोरगं झालंच नाहीये, म्हणून मी सांगितलं त्याचा जन्म की नाही मुंबईमध्ये झाला, आणि तुम्ही म्हणता हट नागपुरात झाला. बरं, तुम्ही नागपुरात म्हणा, काय बिघडलं? ते कुठंच जन्मलं नाही, तुम्ही नागपूर म्हणा, चालतं. तुम्ही म्हणा ते 2003 साली जन्मलं. मी म्हणाल एवढं मोठं नाही हो, आत्ता एवढं सुस्त तर असेल. नाही, ते 2007 मधलं आहे. तसंही म्हणा.
जे उत्पन्नच झालं नाही ते कधी आणि कुठे उत्पन्न झालं, आपापल्या कल्पनेप्रमाणे काही म्हणावं, काही बिघडत नाही. म्हणून हे विश्व मुळात निर्माणच झालं नाही. म्हणून ते कसं निर्माण झालं याची कल्पना जो जशी करील तशी ती योग्यच असते. आणि आता शिवाजी महाराजाचा जन्म कुठे झाला हे सगळ्यांनी एकच सांगितलं पाहिजे. प्रत्यक्ष जन्म झाला नागपुरात झाला म्हणा तर मग सगळ्यांनी नागपुरातच म्हणायचं. मुंबईत झाला तर मग सगळ्यांचं उत्तर मुंबईत झाला असंच असलं पाहिजे. तर प्रत्यक्ष जन्मलेली व्यक्ती आहे. पण वंध्या स्त्रीचं पोर जन्मलंच नाही, ते कुठेही जन्मलं म्हटलं तरी कोणाचं चुकलं नाही. याप्रमाणे विश्व निर्माणच झालं नाही, तर त्याच्या उत्पत्तीचा विषय कोणी जसा हाताळला तसा. पण एकदा जसं गृहीतक ठरवलं 3 भूते, आता उपनिषदभर जगाविषयी बोलायचं असलं तर तुम्हाला 4 भूते आता करून चालणार नाही. आता 3 भूतावर सगळी तुम्ही मीमांसा करा. आपल्या बोलण्याशी सुसंगत राहा. आपला स्वतःमध्ये विरोध होऊ नये. आणि वेदवाङ्मयामध्ये किंवा या उपनिषदांमध्ये आंतरविरोध नाही. जे एकदा बोललं ते पुन्हा वेगळं बोलायचंच नाही, कारण ते सिद्धांत बोलत असतात. याप्रमाणे सुसंगत राहणे, विसंवादी न होणे एवढं धोरण ठेवून हायपोथेसिस म्हणून कोणतंही एक विधान मांडायला कोणाची काही अडचण नाही. या प्रकारे सृष्टीच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या रीती आपल्याला सांगितल्या आहेत. अमृतत्वाचा म्हणजे अमरत्वाचा लाभ करून घ्यायचा, म्हणजे आपण ब्रह्मरूप आहे म्हणून अविनाशी आहो हे समजावून घ्यायचं, समजावून द्यायचं. एवढ्यासाठी सगळ्या उपनिषदांनी आपल्यासाठी एवढं विवेचन केलं आहे. या प्रकारे पुढे चालूया. ब्रह्मानंद, आपण ब्रह्मरूप हे कळल्याचा जेवढा आनंद आहे तेवढा या जगात काहीही मिळाल्याचा आनंद होत नाही. तैत्तिरीय उपनिषद थोडंसंच वाचा, फार नका वाचू. त्यात आनंदाच्या ग्रेड्स सांगितले आहेत. साध्या विषयी माणसाला किती आनंद होतो, एखाद्या राजाला किती होतो, एखाद्या सत्पुरुषाला किती होतो, देव यक्ष किन्नर गंधर्व या देवांना किती होतो, ऋषींना किती होतो, आणि ब्रह्मनिष्ठ झालेल्याला किती होतो, असे आनंद सांगितले. किती किती पटीने ते वाढतात. तेवढं संख्याशास्त्र सांगण्यात काही फार वेळ घालवू नये. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ह्या आनंदाची कक्षा सांगितलेली आहे आणि कळून येईल ब्रह्मानंद सर्वात मोठा आनंद आहे. यल्लाभा ना परो लाभा, इतका मोठा आनंदाचा लाभ दुसरा कोणताच नाही. म्हणून सर्वांनी हा ब्रह्मानंद प्राप्त करण्याची खटपट करावी. चित्ताची शुद्धी व्हावी, चित्ताला स्थैर्य प्राप्त व्हावं आणि चित्त एकाग्र होऊन त्याची ज्ञानग्रहणाची शक्ती पूर्ण वाढावी. एवढ्यासाठी आपल्याला कर्म, उपासना आणि ज्ञान असे 3 टप्पे साधनाचे सांगितले. त्याच्यापासून आपण विस्मृत होऊन दूर जाऊ नये म्हणून प्रत्येक उपनिषदाने प्रत्यक्ष ज्ञान प्रतिपादन करण्याच्या पूर्वी उपासना थोडक्यात सांगितली आहे. सर्व उपनिषदांमध्ये प्रारंभीचे काही अध्याय, वल्ली इत्यादीमध्ये थोड्या उपासना सांगितल्या. कशासाठी? की तेवढ्या उपासना केल्याशिवाय चित्ताला स्थैर्य येणार नाही, ते एकाग्र होऊन ज्ञानग्रहण शक्ती त्याची वाढणार नाही. त्या उपासना दीर्घ खूप कराव्या लागतात, पण त्याचं आपल्याला विस्मरण होऊ नये म्हणून इथे उपासनांची प्रकरणे देऊन उपनिषदांनी ज्ञान सांगण्याच्या पूर्वी उपासनांचा उल्लेख केला आहे. उपनिषदांना वेदांत म्हणतात, हे आपण काल शिकलो आहोत. एखादा साधक ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी साधना करायला लागला, त्याच्या गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे ती ब्रह्मज्ञान होईपर्यंत तो करणार.
आत्ताच तर सांगितलं जग उत्पन्नच झालं नाही, मग तिथे साधना कुठून आली? आणि म्हणून खूप छान आहे, उपनिषदे बोलतात आपल्याशी, साधकासाठी साधन सुरू करण्यापासून साधन पूर्ण होईपर्यंत आणि साधन सुरू न करण्याच्या आधीचा जो अज्ञानाचा काळ आहे, त्याही काळामध्ये हे जग सत्य आहे समजावं. गुरुनी दिलेलं साधन सत्य समजावं. ज्या गुरूंनी साधन सांगितलं ते गुरु सत्य समजावेत. ते साधन त्यांनी ज्या शास्त्रातून सांगितलं ते शास्त्र सत्य समजावं. हे सगळं जग सत्य समजावं. साधना काळात हे सगळं सत्यच आहे. आणि साधन संपल्यानंतर न बंधुर न मित्रं गुरुर नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तिथे मग साधनही नाही, साध्यही नाही, मिळवायचं काही नाही. आणि म्हणून देणारा आणि शिकवणारा गुरु पण नाही, आणि म्हणून ते शिकणारा शिष्य सुद्धा मी नाही. हा सगळा निषेध त्या क्षणी होईल जेव्हा समर्थ बोलले, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. अशी परिस्थिती बोलायची जेव्हा येते तेव्हा हे सगळं मिथ्यात्व लक्षात येतं. पण आत्तापासूनच ते सगळं मिथ्या, मग मी कशाला जप करू? माळ मिथ्या, राम मिथ्या, त्याचं नाव मिथ्या, ज्या गुरुनी सांगितलं तो मिथ्या, ज्या रामायणात लिहिलं ते रामायण मिथ्या. दे फेकून बैस रडत. साधनाच्या काळात हे सगळं सत्य समजूनच चालावं लागतं. आणि तेवढं झाल्यानंतरच निर्णय करायचा की हे सगळं मिथ्या आहे. म्हणून उपनिषदांनी आपल्याला साधना करण्यासाठी छान सोय करून दिलेली आहे. आणि त्यावेळेला ह्या जगाचा, जग मानलं एकदा सत्य म्हणजे जगाचा निर्माता मानावा लागतो. तो ईश्वर आहे, सर्व शक्तिमान, सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असा ईश्वर आहे. तो ह्या जीवाचंच एक रूप आहे. आणि म्हणून पण निर्दोष आहे. म्हणून जीवाला शरण्य तो आहे. हाच ईश्वर गुरु होतो. तोच गुरु ईश्वर असतो. ईश्वर दोन कामे करतो. सृष्टी निर्माण करायची, त्याचं पालन पोषण करायचं. उत्पत्ती स्थिती लय प्रवेश आणि प्रशासन एवढं करतो, त्याला प्रभू म्हणतात. ह्या जगाचं सर्व नियंत्रण तो करतो. तो ईश्वर आहे. हा जीवही ईश्वरच आहे. ईश्वर ज्याला म्हणतो तो ह्या ब्रह्मांडापुरता आहे आणि जीव एवढ्या देहापुरता, पिंडापुरता आहे. ह्या पिंडाचं सर्व तो जीव पाहतो आणि ब्रह्मांडाचं ईश्वर पाहतो. म्हणून दोघं तसे सारखेच आहे. याचं फक्त परिमाण लहान आहे आणि त्याचं परिमाण फार मोठं आहे. असा मोठेपणा आपल्याला प्राप्त व्हायचा आहे. त्या ईश्वरात आणि आपल्यात दुसरा फरक आहे. ईश्वराला अखंड माहीत आहे की मी ब्रह्मरूप आहे आणि जीव तेवढंच विसरला. एवढ्या फरकाने दोघं सारखे आहे. मग ज्याला ते ज्ञान आहे त्याला जीवाने शरण गेलं पाहिजे. म्हणून ईश्वर हा जीवाचा नेहमी शरण्य आहे. आता मी ब्रह्मरूप आहे हे जर कळायचं असेल तर मला ईश्वरानेच शिकवलं पाहिजे, बोध केला पाहिजे. ईश्वर जेव्हा मला बोध करायला बसेल येऊन, तेव्हा मी त्याला ईश्वर नाही म्हणणार, तेव्हा त्याला सद्गुरू म्हणणार. मला बोध करून देण्याचं काम झाल्याबरोबर तो नियंत्रणाला निघून जातो. नियंत्रणाचं थांबवून मला बोध करायला येतो. अशी दोन कामे ईश्वरच करतो. म्हणून सद्गुरू साक्षात ईश्वरच आहे. आणि ईश्वराची प्रख्यात रूपे तीन आहेत. गुरुर ब्रह्मा, ब्रह्मदेव ईश्वराचं एक रूप, उत्पत्तीचं काम. गुरु हो विष्णू हो, गुरु ईश्वराचं दुसरं रूप स्थिती सांभाळतो, विष्णू आहे. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात ईश्वरच आहे, कारण तो संहार करतोय, महादेव आहे, परब्रह्म. आणि हे ईश्वराचं खरं रूप ब्रह्म हे आहे. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. असं प्रत्यक्ष ईश्वरच माझे गुरु आहे. बोध करतात म्हणून त्यांना गुरु म्हणायचं.
आणि तिकडे नियंत्रणाला जातात तेव्हा त्याला ईश्वर म्हणायचं, ईश म्हणायचं. याप्रमाणे ईश्वराचा जीवाशी काय संबंध आहे लक्षात घ्या. तो आपला गुरु आहे म्हणून जीवाने ईश्वराला शिव त्याला म्हणतात, शिवाला शरण जावं. आणि शरण जाऊन काय म्हणावं, नियंत्रण कसं करायचं ते तू कर, पण मला बोध फक्त कर. आणि या बोधासाठी आपणची देव होय गुरु असा अभंग एक. स्वतः देवच गुरु बनतो आणि आपल्या जीवांना बोध करून जातो. 4 वेद आहेत. 4 वेदांनी जीवब्रह्मैक्याचे सिद्धांत, जीवब्रह्मैक्याचे सिद्धांत सांगितले. त्या सिद्धांत वाक्यांना वेदाची महावाक्य म्हणतात. प्रत्येक वेदात असं एकच वाक्य आहे, ते उपनिषदात येतं. ऋग्वेदात प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य येतं. यजुर्वेदात अहम ब्रह्मास्मी हे येतं. सामवेदात तत्वमसी हे येतं. आणि अथर्ववेदात अयम आत्मा ब्रह्म असं महावाक्य येतं. 4ही वाक्यात जीवाचं ब्रह्माशी ऐक्य आहे असं सांगितलं. ज्यात जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं अशा वेदवाक्याला महावाक्य म्हणतात. पण बाकीचे सिद्धांतच सांगितले आहेत. सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळं ब्रह्म आहे, हे सुद्धा वेदातलं मोठं सिद्धांत वाक्य आहे. पण ते जीवब्रह्माचा संबंध नाही आहे म्हणून ते महावाक्य नाही, ते अवांतर वाक्य आहे. 4 महावाक्ये. तत्वमसी गुरु उपदेश करतात, याला उपदेश वाक्य नाव आहे. त्यांनी उपदेश केल्यावर मी सोहम साधना केली आणि मला कळून गेलं की मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म अभ्यास करायचा आपल्या ब्रह्मत्वाचा, ते अभ्यास वाक्य आहे. आणि मी जसा आहे, हा माझ्या शरीरात जो आत्मा आहे, जीवात्मा आहे, तो अगदी खरोखर ब्रह्मच आहे असं काही कळायला आता अडचण नाही राहिली. अशी मी आता आनंदाने घोषणा करतो, अयम आत्मा ब्रह्म. म्हणून घोषवाक्य आहे 4थं, अयम आत्मा ब्रह्म.